मंडळी, माणूस हा खूप स्वार्थी प्राणी आहे. ज्याला आपली गरज संपली असं वाटलं की लगेचच त्याचा मीपणा, त्याचा अहंकार जागा होतो. माणूस म्हणून जन्माला आलोय तर आपण माणूस म्हणूनच जगावं. कारण देवाने फक्त माणसाला सर्व सजीवांमधून जास्त बुद्धी दिलेली आहे. आपण त्या बुद्धीचा कधीही गैरवापर करू नये. माणसाने जीवनात कृतज्ञ नाही तर कृतज्ञ म्हणून जीवन जगावं. जीवनात कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. खूप मोठं यश मिळवलं तरी या 5 लोकांना कधीही विसरू नका. कारण माणूस म्हणून आपण आलोय. जो माणूस तुम्ही संकटात असताना किंवा तुम्हाला गरज असताना तुमची मदत करतो ना, त्याला कधीच विसरू नका. कारण मुळातच त्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच ते तुमची मदत करतात. आपणही याची जाणीव ठेवावी व त्यांना आपल्या प्रत्येक सुखात अवश्य सामील करावं. जीवनात सर्व मिळवा, पण आपल्या विधात्याला कधीही विसरू नका, अगदी सुखात आणि दुःखात सुद्धा. कारण परब्रह्म परमेश्वराने आपल्याला संपूर्ण अवयवांनी परिपूर्ण असं शरीर दिलंय. आपल्या प्रत्येक श्वासावर देवाचा अधिकार आहे. त्यामुळे दिवसातून न चुकता आपल्या भगवंतासमोर नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानावे आणि नेहमी चांगलं कर्म करत राहावं. आपल्या आईबापाने केलेल्या कष्टाला कधीही विसरू नका. त्यांनी आपल्यासाठी खूप काही सहन केलंय. प्रत्येक गोष्टीचा त्याग त्यांनी आपल्यासाठी केलेला असतो. ज्या माणसाला आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ना, तो माणूस आपल्या जन्मदात्याला स्वतःपासून कधीही दूर होऊ देणार नाही. त्यांच्या भावनांची कदर करा व जमेल तितकं सुख त्यांच्या ओंजळीत टाका. एक वेळ तुमचा अपमान करणाऱ्यांना माफ करा, पण ज्याने तुमचा विश्वासघात केला असेल ना, त्याला मात्र कधीही विसरू नका. असे लांडगे केवळ आपल्या भावनांचा खेळ करण्यासाठी, त्यांचं स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याशी जवळीक वाढवतात. त्यांची गरज पूर्ण झाली की आपली बदनामी आणि विश्वासघात करायला सुरू करतात. त्यामुळे अशा प्रवृत्ती आयुष्यातून वजा करा. आपल्याला चांगलं आणि वाईट यातील फरक समजावणाऱ्या गुरुला कधीही विसरू नका. आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया त्यांनीच बांधलेला असतो. आपल्या आयुष्यात ते ध्येय मिळवण्यापर्यंतचा खडतर प्रवास, यामध्ये खूप मोलाचे योगदान त्यांचेच असते. म्हणूनच त्यांना विसरू. आपल्या बालपणीच्या मित्रमैत्रिणींना कधीही विसरू नका. कारण आपण ही मैत्री एखाद्या व्यक्तीचा पैसा, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव किंवा त्याचं दिसणं म्हणून केली जात नाही. तर बालपणीची मैत्री केवळ जीवनाचा खरा आनंद आणि बालपणीच्या गोड आठवणी जपण्याचं एकमेव ठिकाण, ज्या नात्यात कोणताच गर्व नसतो, कोणताच राग नसतो आणि कोणताच मीपणा नसतो.